असं म्हटल्यावर मात्र रट्टपालाने उघड्या मैदानात जाऊन लोळण घ्यायला सुरुवात केली. तो गडा 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 लोळायला लागला आणि तो म्हणायला लागला की मी याच जागेवर मरून तरी जाईन, नाही तर मी भिक्खू तरी होईल, असं तो म्हणू लागला. तरी सुद्धा आई वडिलांनी त्याचं म्हणणं मानलं नाही. त्यांना नको वाटत होतं. तर तो काही केलं ऐकतच नव्हता. तो उठतच नव्हता. खूप प्रयत्न करूनही आई वडिलांना तो त्या जागेवरून हलला नाही. त्यांच्यासोबत बोलला सुद्धा नाही. मग आई वडिलांनी त्याच्या मित्रांना बोलवले, रट्टपालाच्या मित्रांना. मग तो रट्टपालांच्या मित्रांना सांगितल्यावर त्याचे मित्र आले. त्याच्या मित्रांनीही रट्टपालाला सांगितलं की अरे तू आई वडिलांचं ऐक, तू नको जाऊस. तरी सुद्धा रट्टपाल त्यांच्याशी सुद्धा काहीही शब्द बोलला नाही. तो फक्त लोळण घेत राहिला, पडून राहिला आणि फक्त इतकंच म्हणत होता, मी एकतर इथे मरून जाईन, नाहीतर मी भिक्खू तरी होईन. आता हे त्याचं वाक्य ऐकून ते मित्र सुद्धा म्हणाले, मग त्याच्या आई वडिलांना म्हणाले ते मित्र की तुम्ही बघा, हा इथे या जागेवर मरून जाणार आहे. मरून गेल्यावर तो तुम्हाला कधीच दिसणार नाही. पण जर तो भिक्खू संघामध्ये गेला तर किमान तुमच्या नजरेस तरी पडेल, कधीतरी तुमच्या दृष्टीस तरी पडेल. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की तुम्ही रट्टपालाला अनुमती द्यावी. आणि मग रट्टपालाला अनुमती द्यावी असं म्हटल्यावर त्याच्या आई वडिलांनी सांगितलं, ठीक आहे, आम्ही त्याला अनुमती देतो, परंतु त्यांना आम्हाला येऊन भेटायचं, असं त्यांनी सांगितलं. मग एवढं ऐकल्यावर त्याचे मित्र रट्टपालाला सांगण्यासाठी गेले की तुला तुझ्या आई वडिलांनी अनुमती दिली आहे भिक्खू होण्यासाठी. आणि मग असं ऐकल्यावर रट्टपाल उठला, आपला अंग सर्व झाडलं आणि मग तो तथागतांकडे गेला. तथागतांना सांगितलं, भगवान, मला माझ्या आई वडिलांनी अनुमती दिलेली आहे, आता मला आपण प्रवज्जा द्यावी, मला भिक्खू संघात सहभागी करून घ्यावं. आणि मग तथागत बुद्धाने रीतसर त्याला धम्माची दीक्षा दिली, त्याला प्रवज्जा दिली आणि त्याला आपल्या भिक्खू संघामध्ये शिष्य करून घेतला. कालांतराने तिथे राहिल्यावर काही दिवसांनी रट्टपाल तथागतांना म्हणाला की तथागत, आता मला माझ्या आई वडिलांना भेटण्यासाठी आपली अनुमती हवी आहे. तुमच्या अनुज्ञेमुळेच मी माझ्या आई वडिलांना भेटण्यास जाणार आहे. मग तथागत बुद्धांनी त्यांनी सुद्धा विचार केला, मनोमन त्याची चाचणी केली. म्हणजे थोडक्यात तथागतांनी रट्टपालाला ओळखलेलंच असतं, परंतु तरी सुद्धा ते तपासणी करतात आणि त्या दरम्यान तथागतांच्या लक्षात येतं की हा आता जरी घरी गेला, त्याच्या आई वडिलांना भेटण्यासाठी जरी गेला, तरी हा डळमळीत होणार नाही, हा नाही. आणि त्यामुळे तथागतांनी त्याला लगेच अनुज्ञा दिली. त्याला लगेच अनुज्ञा दिल्यावर रट्टपाल हा आपल्या आई वडिलांच्या भेटीसाठी निघाला.